तर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी सगळ्या 7ही आरोपींची निर्दोष सुटका झाली। कोर्टाने हा निकाल दिला आणि त्यानंतर भाजपने काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। असं सगळं असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आता एक नव्या वादाला तोंड फुटलंय। कोर्टाच्या निकालावरती बोलताना चव्हाणांनी भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा असं मत व्यक्त केलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद हा शब्द वापरल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते संतापले। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाली आणि मुंबई ठाण्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आले। गर्व से कहो हम हिंदू है असे फलक हातामध्ये घेऊन चव्हाणांचा निषेध करण्यात आला। दादरमधला मोर्चा पोलिसांनी टिळक भवनाच्या अलीकडेच अडवला होता, पण चव्हाण मात्र आपल्या विधानावरती ठाम आहेत। भगवा रंग हा महाराष्ट्रामध्ये त्याला एक विशेष स्थान आहे आणि भाजपची किंवा जनसंघाची किंवा आरएसएसची संकल्पना करण्याच्या 3000 वर्षापासून छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा महाराष्ट्रात फिरवला। आता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र म्हणतात की तुम्ही पंतप्रधान कार्यालयात होतो बी, पण पंतप्रधान कार्यालयाकडे काही या तपासाची चौकशी नव्हती, ही महाराष्ट्र पोलीस करत होती। त्यामुळे मी माझ्याही सहकार्याने सांगितलं की भगवा नाव घेऊ नका, तुम्ही थेट नाव घ्या ना, घाबरताय का। और मैं फिर से कहना चाहता हूं कि कोई आतंकवाद का कोई धर्म मजहब नहीं होता। आप किसी एक विशिष्ट धर्म को अलग मत करिए, आतंकवादी आतंकवादी होता है। सर, आपने कहा कि देश में पहली आतंकवादी घटना हुई थी, क्या बताया था आपने महात्मा गांधी? मैंने ये कहा था कि जब आप कह रहे कि हिंदू आतंकवादी नहीं होते, ये जब भाजपा के बार बार कह रहा है, तो मैंने यही याद दिलाया था कि स्वतंत्र भारत की पहली आतंकवादी घटना नथुराम गोडसे ने जब महात्मा गांधी का मर्डर किया था, असैसिनेशन किया था, वो घटना थी। अब पानसरे, दाभोलकर, गौरी लंकेश कौन से धर्म के लोग थे? तो ऐसा कोई नहीं है कि एक किसी धर्म के लोग आतंकवादी नहीं हो सकते। एक आतंकवादी विचार है, एक पॉलिटिकल ऑब्जेक्टिव। अगर आप चर्चा से विवाद से अगर प्रतिपक्ष नहीं जीत सकते तो आप उसकी आवाज